मम्मीला आवाज देते. हॅलो. तर आम्ही आता आलेलो आहोत वाटारला, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि आम्ही आता चाललेलो आहेत यात्रेमध्ये. तर आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आम्ही कोण कोण चालले ते बघा. ही दीदी, ही मावशी, आणि ही दीक्षा, विधी, आणि तुम्हाला मात्र माहितीच आहे हा लाडका आपला आद्वी. आणि ही आहे माझी मावशी आणि मामी लास्ट आहेत. सो आणि इथून मम्मी येते. आणि ह्या आहेत माझ्या मामी ज्या की खूप लाजतात. आणि हा आहे माझा मामा. तर तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण बघा. आता मी तुम्हाला दाखवते जत्रेमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं ते. चला. जास्त काही मी दाखवू नाही शकत कारण की काय जस्ट आम्ही येत होतो तेव्हा लाईट गेली आहे. तर जेवढं माझ्याकडून होतं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन नक्कीच तुम्हाला. गावाला जास्त करून ना क्लचर खूप असतात. वाव लाईट आली. थँक्यू यार. दीदी काहीतरी घेत आहे. लहान लहान मुलांची खेळणी बघू शकता. आणि दादा बघा हा कोण आहे काय माहिती. कोण आहे हा मुलगा. तुम्ही ओळखता. जत्रेत अगोदर येतानाच आम्ही प्लॅनिंग केलेलं की काय पहिलं गेल्यात आपण देवळात जाऊया. देवाचं दर्शन घेतल्यानंतर जत्रा फिरायला जाऊया. म्हटलं की काय ठीक आहे. मग सर्व त्याच हिशोबाने निघालेलो घरातून. आणि जाता जाता जस्ट गेलो यात्रेत पोहोचलो आणि लाईट गेल्यानंतर म्हटलं अरे बापरे आता दर्शन वगैरे कसं घ्यायचं. तर म्हटलं की तोपर्यंत थोड्याफार इथे ज्या डिम लाईट्स आहेत त्याच्यावरती थोडंफार जत्रा फिरून घेऊया. जत्रा फिरत असतानाच लाईट आली आणि त्याच्यामध्ये पण मी लाईट गेल्यानंतर पण शूट करत होते. ते तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि शूट घेतानाच लाईटसुद्धा आली. तर म्हटलं चल बरंच झालं लाईटसुद्धा आली ते. आणि मग म्हटलं की काय आता आपण व्यवस्थित असं दर्शन घेऊ शकतो. लहान असताना खूप मजा यायची जत्रेमध्ये यायला. कारण की काय जत्रा असली ना का मला लहानपणी मग आई वेगळे पैसे द्यायची, मामा वेगळे पैसे द्यायचा. सर्वजणांकडून 50 रुपये 100 रुपये असे भेटतच राहायचे. आणि त्याच्यानंतर काय आमची तर मज्जाच 50 रुपये 100 रुपये घेऊन ह्या पाळण्यामध्ये बस त्या पाळण्यामध्ये बस. आमचं असं चालूच असायचं. तेव्हा लहानपणी काय एवढं कळायचं नाही. लहानपणी आम्ही लोक उठायचो सकाळचं. आई सांगायची की काय रात्री लवकर झोपा, सकाळी आपल्याला उठून गुलाल खोबरा टाकायला जायचं आहे. सकाळी उठायचो मस्तपैकी आंघोळ वगैरे करून केस वगैरे धुवून सकाळी फ्रॉक वगैरे छान असं नवीन घालून सकाळी उठून मस्तपैकी आम्ही गुलाल खोबरा टाकायला जायचो. गुलाल खोबरावरून मस्तपैकी भरून यायचो गुलाल. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर मस्तपैकी काय असेल ते आदल्या दिवशीची पुरणपोळी आणि आमटी खाऊन मस्त असं जाऊन खेळत बसायचं. आणि मग दुपार झाल्यानंतर तर मग हळूहळू ह्या गावच्या पाहुणे त्या गावच्या पाहुण्यांना सर्वांना बोलवलेलं असतं जेवणासाठी. त्याच्यामुळे तर घर एवढं भरलेलं असायचं ना लहानपणी. आणि आत्ता पण कसं म्हणजे आता कशी माणसं मुंबईला वगैरे कामाला लागले त्याच्यामुळे कोणाला पॉसिबल होतं यायला, कोणाला पॉसिबल होत नाही यायला. त्याच्यामुळे काही जण येऊ शकतात, काही जण येत नाही. तर एवढी गर्दी नसते. पण पहिली लहानपणी एवढी गर्दी असायची की घर पूर्ण भरलेलं असायचं. लिटरली आम्हाला थोड्या वेळ पडावंसं जरी वाटलं तरी पडायला असं भेटायचं नाही. आम्ही लोक बाहेर अंगणामध्ये जाऊन झोपायचो. आणि आता गावाला आल्यानंतर ते सर्व लहानपणीचे मित्रमैत्रिणी किंवा फ्रेंड्स सर्वजण भेटतात ना तर खूपच मन भरून येतं. तर आमचं मंदिरातून दर्शन झालेलं आहे. आता तुम्ही पुढचं बघू शकता. इथे सगळ्यांची नाटकी चाललेली. कुणाला काय पाहिजे तर सर्वांनी आपापली ऑर्डर देऊन इथे आम्ही सर्वजण बसलेलो. काही जणांची ऑर्डर आली, काही जण तोंडाकडे बघत बसलेले. तोंडाकडे म्हणजे आम्ही 3 जण बसलेलो कारण की आमच्या 3घांचीच ऑर्डर यायची अजून बाकी होती. जत्रा आहे मावशीच्या गावची म्हणून आम्हाला सगळ्यांना आमंत्रण दिलेलं. तर आम्ही सगळे आले. माझे 2 नातू, माझ्या 2 मुली, माझी बहिणीचा मुलगा, माझी बहीण, असे सगळे घरी जाऊन जेवणसुद्धा करायचं होतं. पाणीपुरी शेवपुरी सर्व खाऊन कंटाळा आलेला. आणि त्याच्यात मामींचं चाललेलं की काय अजून काय पाहिजे. तर म्हटलं का ठीक आहे चला. मग सर्वजण बसलेले तर सर्वजण म्हटलं ते आता ते काय आलेलं आहे ते एकच छान टेस्टी असं लागत होतं पोटॅटो रोल. तर म्हटलं का चला पोटॅटो रोल खाऊया. आणि माझी इथे मज्जा चाललेली अशी मी बसून मजा घेत होते पोटॅटो रोलची. आणि मम्मीचं चाललेलं सर्वांना एक बाईट खावा. खूप छान लागतंय. तेजूची मावशी आणि आम्ही पण आलेलो आहोत जत्रेत फिरायला आमंत्रण दिल्यामुळे. आणि आम्ही आता इथे मस्तपैकी झोपाळ्यावर वगैरे बसून आलेलो आहोत. पाणीपुरीचा स्वाद
मंचुरियन सुद्धा खाल्ले आहे आणि खूप आम्ही धमाल केली. अशा प्रकारे ज्यांना कोणाला माझा यात्रेतला व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू.